ह्या अभंगाचं शेवटचं कडवं मला पुन्हा एकदा गावं असं वाटलं, कारण मला खूप आवडलं हे कडवं. ते मी पुन्हा गायचा प्रयत्न करतो. संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. हा पहिल्या तोगे काऊ कोकत आहे. शेवटचं कडवं काय आहे असं मला विसरायला होतं बघा. मी असं लगेच विसरून जातो, माझी मेमरी फार शॉर्ट आहे. हां. ज्ञानदेव म्हणे जाणी जे ये खुणे, ज्ञानदेव म्हणे जाणी जे ये खुणे, भेटती पंढरीराय शकून सांगे, भेटती पंढरीराय शकून सांगे, पैल तोगे काऊ कोकताये शकून गे माये सांगताये, पैल तोगे काऊ कोकताये. ज्ञानदेव म्हणे जाणी जे ये खुणे, ज्ञानदेव म्हणे जाणी जे ये खुणे, भेटती पंढरीराय शकून सांगे, भेटती पंढरीराय शकून सांगे, पैल तोगे काऊ कोकताहे शकून गे माये सांगताहे, पैल तोगे काऊ कोकताहे. हा अभंग मला खूप आवडतो संत ज्ञानेश्वरांचा. शास्त्रीय संगीताची काय मला बॅकग्राऊंड नाही आहे, मी काय असं शास्त्रीय संगीत शिकलो नाही आहे, किंवा असं एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण साज म्हणतो, गायनाचे साज, शास्त्रीय संगीताचे साज ते मला काही येत नाहीत. अशी कुठली पकड नाही, लय नाही माझ्याकडे बेसिकली काहीच नाही. पण फक्त मला गायला आवडतात ते अभंग, कारण अभंग सगळे हे प्रेमळ अभंग आहेत, कारण ते प्रेमळ दैवत आहे. विठोबा हे प्रेमळ दैवत आहे, आणि प्रेमाच्या सेतूनी प्रेमाच्या दोऱ्याने बांधला गेलेला हा प्रेमळ ईश्वर आहे. त्यामुळे त्याच्याविषयी गाताना मला खूप आंतरिक समाधान मिळतं. जरी मी पालखीला जाऊ नाही शकलो, शारीरिकदृष्ट्या अशक्य होतं किंवा आर्थिकदृष्ट्या अगदीच अशक्य होतं, तिकडे खायला प्यायला पुष्कळ मिळतं, कुठलीच आवाळ होत नाही, राहायची खायची सगळी सोय असते. पंढरीनाथ सगळं करतात, भक्तांचे सगळं सांभाळणं होते. तरी पण काय ना, जेव्हा आपण घर सोडून बाहेर जातो तेव्हा खिशात काहीतरी असावं, ज्यामुळे आपल्याला थोडा सपोर्ट मिळतो, मानसिक ताकद मिळते. ते नाही आहे या क्षणी, त्यामुळे मी काही करू नाही शकलो, पण हे अभंग गाताना मला भरपूर आनंद मिळतो आहे.